केंद्रानंतर 8 घंट्याने त्याला मुलगी झाली. आता तो गेला. सैनिक बोर्ड 3 लाख देणार. सांगा आता काय होणार 3 लाखामध्ये. म्हणजे त्याची कंडिशन खूप खराब आहे. आणि हे लोक एखादा आता बघता एखादी बस पलटी झाली आणि मुख्यमंत्री घोषित करून देतो की जे गेले त्यांना नोकरी द्या आणि बाकीच्यांना 5-5 लाख रुपये द्या. आपल्याला देतच नाही. मग आपण बी तर महाराष्ट्राचेच मला नाही. नेहमीच वाटत हे व्हॅलिड पॉइंट आहे खूपच व्हॅलिड पॉइंट आहे. इव्हन म्हणजे बस ऍक्सिडेंटचं तर हे म्हणजे दारू पिऊन वगैरे हो, seriously त्यांना- तर त्यांना पण लाखांनी देतात. हो, म्हणजे ते आणि इथे ते त्यांना कंजूसी करतात. ते बरोबर नाहीये. खूप महत्वपूर्ण आहे सर. आम्ही सर मी म्हणजे मॅम सर आणि सर मी 10 वर्ष मला रिटायर आलो तेव्हापासून मी ग्राउंडवर फिरलो ना, तर जी कंडिशन आहे सैनिकांची म्हणजे लय बिकट आहे. मी सर मला अक्षरशः अकोल्याला गेलो आणि तिथं काय झालं की भरपूर त्या सैनिक पत्नी होती आणि मी विचारलं पेन्शन, तर कोणी म्हणे 20,000 18,000 ठीक आहे. पण त्यांनी बोललं की आम्हाला अनाथ आश्रम द्या. मी अक्षरशः डोळ्यातून अश्रू आलं. म्हटलं का तर जे परिवार आहे ते घरी चांगली बी होऊ देत नाही आणि त्यांनी म्हणे अनाथ आश्रम द्या. म्हणजे त्याचे म्हणजे मॅडमचे पण सांगायचं अनाथ म्हणणं काय झालं, आश्रम- जेव्हा मी मुंबईला होतो ना त्यावेळेला तेव्हा अशा नाही 2-3 अशा हे आल्या की एका सैनिक वीर नारीला तर किती 20 वर्ष तिला पेन्शनच मिळत नव्हतं. म्हणजे 71 वॉरचे किंवा म्हणजे तेव्हा पण एवढे मिळालं जुने नाही. जुने म्हणजे केसेस त्यांना मिळत नव्हते. म्हणजे ती मजुराचं काम करत होती रस्त्यावर मुरुडला. त्यांना मग approve मग करून ती माझ्या मागे लागून लागून कधी शेवटी तिला रिटायरमेंटच्या 1 वर्ष आधी तिला किती 32 लाख रुपये मिळाले. हो का? आणि तिचा मुलगा आज डॉक्टर आहे. आणि चांगला हुशार मुलगा. हुशार मुलगा तसं असेल. चांगला. आणि अजून एक म्हणजे दुसरी अजून असे 2-3 कशाची- केसेस त्यावेळेला मला medium- म्हणजे आश्चर्यच वाटलं की असं म्हणजे माझं काम हे होतं केलं तर साहेबांनी, पण माझं काम होतं त्यांना आठवण प्रकारे इतके बिझी त्यांचा शेड्यूल असतो. तर म्हणजे झालं केलं त्यांनीच, पण मी आठवण करून द्यायचे की राहायला कारण खास करून त्या केससाठी खूपच हे करावं लागलं. आणि आपला स्टाफ ऑफिसरच लावलेला होता. म्हणजे कोर कमांडर जेव्हा होते मग स्टाफ ऑफिसरला सांगितलं होतं की तू हे करायचं तेव्हा आहे विषयच नव्हता ना. मॅडम काय तुला सोडणार नाही. आम्हाला तर लय फायदा झाला त्या असता ना. एकाच्यासाठी बरंच 32 लाख रुपये मिळाले आणि परत पेन्शन तिला आता तो खूप आशीर्वाद देतो ना जीवन म्हणजे. बदलून त्याच्यासाठी साहेबच देव झाले. हा. नाही, म्हणजे त्यांच्याकडे काम- तो माणसाचाच देव आहे. तसं काही नाही, ते आपलं कामच